Respectful welcome to all the dignitaries. Yes, I am Akshita Vinod Chopde from School of Renate Selu. First of all, I request to the president of the program. Thank you, sir. District Collector of Varda. I also request her to please take her seat as the special guest of the program. Now I request to respected Saurabh Kumar, a special guest. Thank you, sir. Now I request the special guest. Thank you, sir. Now I request. खरं तर सांगावं म्हणजे असं की एकूण 145 विद्यार्थी नेक्स्ट तिथे बजाज सायन्स कॉलेजला आलेले होते. त्यात माझा द्वितीय क्रमांक आला. तसेच आमच्या प्रोजेक्ट म्हणजे नेक्स्ट जनरेशन किसान याचा द्वितीय क्रमांक आला. आम्ही विभागावर गेलो आणि क्वांटम एजमध्ये मी विभागावर जितू शकलो नाही, कारण माझ्यात काही कमी राहिली, माझ्या भाषणात कुठेतरी कमी राहिली त्यामुळे. आणि एकाएकी म्हणजे असं की 100 काही विद्यार्थ्यांमधून फक्त 46 विद्यार्थी निवडले गेलेले. त्यातून माझ्या पहिल्या गटात म्हणजे पहिला गट 8 जणांचा आहे. त्यात 14 जणे 11वीचे आणि माझा फर्स्ट नंबर लागला आहे 9th सेक्टरमध्ये. जे 9वीतले मुलं आहे त्यात माझा पहिला नंबर आलेला होता, म्हणून मी फर्स्ट डिव्हिजनमध्ये लागलेलो आहो. त्यात मला खूप आनंद वाटला. आणि राहिली गोष्ट याची की मी सिलेक्ट कसं झालो, तर ते झाले आहे की मी जेव्हा विभागावर गेलेलो होतो तेव्हा तिथे एक निरीक्षण टीम आलेली होती. त्यांनी आमचे भाषण ऐकले व आम्हाला प्रोत्साहन केले व आमची निवड इस्रो येथे झाली. नेक्स्ट जनरेशन किसान आम्ही हे एक प्रोजेक्ट बनवलेलं होतं. त्यात शेतकरी दिवस रात्र राबतो आपल्या वावरात, तर आम्ही त्यात नेक्स्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स यूज केलेलं होतं. त्यामुळे वॉटर मोटर ऑटोमॅटिक ऑन होईल, शेतीत कोणतेही जनावर येणार नाही, कीटक येणार नाही. किडे जर आले, कोणतं डिसीज किंवा व्हायरस आलं तर ऑटोमॅटिक ते सगळं नष्ट होऊन जाईल, कारण की त्यांच्यावर AIचा म्हणजे जे पूर्ण शेती आहे ते रोबोटद्वारे संचालन केलं जाईल. इस्रोला गेल्यावर मला खूप शिकायचं आहे. जसं की शुभांशू सरांना भेटायचं आहे, जे आता नुकताच स्पेसमधून आलेले आहे. त्यांना विचारायचं आहे की आपला स्पेस कसा दिसतो आणि कोणते विषय घ्यावे ज्याने आपण इस्रोत लागू शकतो आणि इत्यादी. जसं की चंद्रयान 3ची कोडिंग, चंद्रयान 3 कसे बनवले, मंगलयान 2 प्रोजेक्टची इन्फॉर्मेशन आणि गगनयान प्रोजेक्टची इन्फॉर्मेशन, असे इत्यादी काही आम्ही मला शिकूशा वाटत आहे. आज विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून आज वर्धेच्या इतिहासामध्ये करता अतिशय चांगली घटना ह्या ठिकाणी घडते आहे की एक अभिनव उपक्रम हा वर्धा जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून करून विज्ञान प्रदर्शनीमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्ह्यातल्या 44 विद्यार्थ्यांना इस्रो सायन्स सेंटरला भेट देण्याकरिता हे विद्यार्थी निघत आहेत. त्यांना समारोप देण्याकरिता त्यांचे पालक देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. निश्चितपणे ह्या दौऱ्यानंतर त्यांना एक नवीन ऊर्जा मिळेल, नवीन प्रेरणा मिळेल आणि विज्ञान क्षेत्रामध्ये वर्धेचं नाव ते रोशन करतील. पण बघितलं की मागच्या अनेक वर्षापासून तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर विज्ञान प्रदर्शनीचं आयोजन करण्यात येत असते. या विज्ञान प्रदर्शनीमध्ये ग्रामीण भागासोबत शहरी भागातले देखील हजारो शेकडो विद्यार्थी सहभागी होत असतात. त्यांना अधिक प्रेरणा मिळाली पाहिजे, नवीन ऊर्जा मिळाली पाहिजे, जगात काय सुरू आहे याची माहिती मिळाली पाहिजे आणि त्या माध्यमातून विज्ञानामध्ये अजून नवीन रिसर्च झालं पाहिजे. या अनुषंगानं हाच दृष्टिकोन ठेवून त्या ठिकाणी वर्धा जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आज 44 विद्यार्थ्यांना आपण इस्रोला पाठवतो. पद्धतीनं जिल्हा स्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण इस्रो बेंगलोरला पाठवितो. त्याच पद्धतीनं राज्य स्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या चांगल्या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना आपण नासा अमेरिकेला ह्या केंद्राला पाठवणार आहोत.